गडहिंग्लज तालुका महाराष्ट्रात आहे. औरनाळ गाव गडहिंग्लज तालुक्यामध्ये आहे. बकऱ्यांनी औरनाळ सोडल्यानंतर कर्नाटकातला पहिला मुक्काम कमतनूरला पाटलांच्या शेतात व्हायचा. हे मामांच्या हयातीतच नव्हे तर त्यांच्या समाधीनंतरही अविरतपणे चाललेलं आहे. गेली सुमारे 55 वर्ष पाटील घराणं मामांची सेवा अतिशय आनंदानं करत आहे. श्री सिद्धगौडा आणि गोदावरी या दाम्पत्याच्या पश्चात त्यांचा मुलगा शंकर गौडा आणि त्याची पत्नी हौशाबाई या दोघांनी आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेला मामांच्या सेवेचा पायंडा कायम ठेवलेला आहे. त्यांची ही श्रद्धा आणि भक्ती अतिशय निष्ठेची ओतप्रोत आहे. गडहिंग्लज जवळच्या औरनाळचे महारुद्र चौगुले यांची 14 वर्ष वयाच्या सुमाराला मामांची प्रथम भेट झाली. ती भेट आदमापूरच्या माळावर झाली. त्यांना सुमारे 30-35 वर्षांचा मामांचा सहवास अधूनमधून घडलेला होता. गावच्या शिवारात मामा दर साली यायचे. या भागात साधारणपणानं मार्च ते जून या काळात बकरी असत. पूर्ववयात महारुद्र मामांच्या बकऱ्यांची सेवा करत असत. झाडांचा पाला आणणे, बकरी चारणे अशी अनेक कामं ते करत. रात्री मुक्कामाला हा मुलगा आपल्या घरी जात असे. बकऱ्यांची सेवा करणारी इतर मुलं सुद्धा असत. शिवाय पगारी नोकर मुलंही असत. त्या सगळ्या मुलांना दुपारी 3-4 नंतर मामा प्रेमाने विचारत, तुम्हाला भूक लागली आहे का? एखादा मुलगा धाडसानं म्हणायचा, होय मामा, आम्हाला भूक लागली आहे. मामा विचारायचे, तुम्हाला चुरमुरे फुटाणे खावेसे वाटतात काय? कधी विचारायचे, तुम्हाला भाकरी खावीशी वाटते काय? आणि कधी विचारायचे, तुम्हाला लाडू खावेसे वाटतात काय? आणि त्यावेळी खरोखरच मामांनी सहज म्हणलेले खायचे जिन्नस कोणी ना कोणी भक्त भाविक घेऊन यायचा आणि मुलांना तो पदार्थ मनसोक्त खायला मिळायचा. बाळू मामा